नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मसाला पावची रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। आणि आता तर मुलांना सुट्ट्या लागल्या आहे आणि त्यांना दुपारच्या वेळेस असं नवीन काहीतरी चमचमीत खावंसं वाटते। त्यामुळे तुम्ही ही मसाला पावची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 4 पाव घेतले आहे। हे वरून तुम्हाला 2 दिसत आहे पण हे 4 पाव आहे। 1 लिंबू कापून घेतला आहे, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा धना पावडर, थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे, 2 चमचे कॉर्न, 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे, 1 टोमॅटो पण बारीक कापून घेतला आहे आणि शिमला मिरची हे सगळं बारीक कापून घ्यायचं। कोथिंबीर, 1 पडी तेल टाकून घ्यायची आणि थोडंसं बटर टाकायचं। बटर टाकल्यामुळे मसाला पावला छान अशी चव येते। तुम्हाला बटर नाही टाकायचं असलं तर थोडंसं तूप टाकायचं। तूप किंवा बटर टाकल्यामुळे मसाला पावला वेगळीच चव येते। आणि आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं आणि मंद आचेवरच फ्राय करून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत होते। त्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा। कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा। बघा कांदा छान असा परतला गेला आहे। त्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची आणि व्यवस्थित हेही परतून घ्यायचं। मंद आचेवर हे सगळं परतायचं आहे, त्यामुळे व्यवस्थित असं भाजलं जाते आणि मऊ सुद्धा होते। टोमॅटो टाकून घ्यायचं। ही मसाला पाव करायला अगदी सोपी आहे आणि चविष्ट अशी रेसिपी तयार होते। कॉर्न टाकून घ्यायचे आणि सगळं व्यवस्थित असं शिजू देऊया। आता आपण बघा अशा प्रकारे सगळं परतून घ्यायचं। आता आपण 5 मिनिटं छान असं शिजू देऊया म्हणजे शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि कॉर्न व्यवस्थित असे मऊ होतील। बघा छान असं ब्राऊन कलर आलेला आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स सुद्धा टाकून घेऊया। मिरची पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा, धना पावडर, हळद आणि थोडीशी कसुरी मेथी पण टाकायची। कसुरी मेथीमुळे छान असा मसाल्याला फ्लेवर येतो। तुम्हाला टाकायची असली तर टाका, नाही टाकली तरी चालते। बघा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। त्यामध्ये 2-3 चमचे पाणी सुद्धा टाकून घ्यायचं म्हणजे मसाला छान असा व्यवस्थित होईल। आता आपण 2-3 मिनिटं छान असं हे शिजून घेऊया। चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायचा। परतून घ्यायचं व्यवस्थित। ह्या मसाल्याला काही वेळ लागत नाही, अगदी आपण बाहेरून आणता त्याच प्रकारे हा मसाला घरी तयार होतो। बघा छान असा घट्ट झालेला आहे मसाला। बघू शकता किती छान असा दिसतो आहे। आता आपण त्यामध्ये लिंबू टाकायचं। मी 1 लिंबूचा रस टाकणार आहे। लिंबामुळे छान अशी आंबट तिखट चव येते मसाला पावला। आता मिक्स करून घ्यायचं। लिंबू रस छान असा एकजीव करून घ्यायचा मसाल्यामध्ये, त्यामुळे छान अशी चव येईल।
आता मसाला तयार झालेला आहे आपला। आपण आता गॅसवर तवा ठेवूया। तव्यामध्ये अर्धी पडी तेल टाकून घ्यायचं। तवा पसरट आहे म्हणून व्यवस्थित अशी पाव भाजली जाते आणि मसाला लागतो। त्यामध्ये थोडंसं बटर टाकून मिक्स करून घ्यायचं। बघा आपण आता जो मसाला केला आहे तो टाकूया तव्यावर। सगळा मसाला टाकून घ्यायचा। मसाला टाकून झालेला आहे आपला। आता आपण त्यावर पाव टाकूया। बघा किती छान असा कलर आलेला आहे मसाल्याला आणि तेल सुद्धा किती छान असं सुटलेलं आहे। आता आपण त्यावर पाव टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं प्रेस करायचं उलटण्याच्या साहाय्याने, म्हणजे पावला मसाला चिटकेल। बघा अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं थोडंसं। आता आपण पाव परतून घेऊया व्यवस्थित। बघा एका साईडने मसाला लागलेला आहे। आता आपण ह्याही पाव दुसऱ्या साईडने परतून घेऊया। दोघं साईडने व्यवस्थित असा मसाला लावून घ्यायचा पावला। तव्यावर केल्यामुळे छान असं पाव पण फ्राय होते। बघा अशा प्रकारे दोघं बाजूंना मसाला लावून घ्यायचा। बघू शकता तुम्ही किती छान असा मसाला लागलेला आहे सगळ्या पावांना। बघा छान अशी मसाला पाव झालेली आहे। बघा आपल्याला दिसायला किती छान दिसते आहे, तर खायला किती चविष्ट असेल ही पाव। मसाला पावची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर मसाला पावची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।